मंडळी, नवरात्रोत्सव 5 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। 22 तारखेला घटस्थापना होणार आहे। पूर्ण देशामध्ये नवरात्राची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि नाशिकचा देखील याला अपवाद नाही। नाशिकच्या सर्व देवी मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी सुरू झालेली आहे आणि ही तयारी कशी चालू आहे, कुठे आलेली आहे हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। मंडळी, सर्वत्र अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नवरात्राच्या 9 दिवसात लाखो भाविक या देवीच्या मंदिरांमध्ये येणार आहेत। तर आपण जाऊया सर्वप्रथम मुंबई नाक्यावर असलेल्या कालिका देवीच्या मंदिरामध्ये। कालिका देवीचं मंदिर म्हणजे नाशिकमधलं प्रमुख देवीचं मंदिर आहे। नवरात्राच्या काळात सगळे रस्ते या कालिकेच्या मंदिराकडे येतात असं म्हटलं तर वावगं होणार नाही। अक्षरशः लाखो लोक दररोज येऊन या देवीचं दर्शन घेतात। ही इथली यात्रा अत्यंत मोठी आणि भव्य असते। मुंबई नाक्याचा हा परिसर अत्यंत मोठा आहे। विविध प्रकारची दुकानं, लहान मुलांना, महिलांना आणि तरुण तरुणींना आकर्षित करणारी अशा अनेक दुकानं या ठिकाणी येतात आणि देवीचा हा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो। यावर्षी देखील लाखो भाविकांच्या दर्शनाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी ही दीपमाळ जी आहे ती धुण्याचं काम चालू आहे। त्याचप्रमाणे मंदिरामध्ये रंगरंगोटी आणि इतर कामांना देखील वेग आलेला आहे। लवकरच हे मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे, नवरात्रोत्सवासाठी खुलं होणार आहे। मंडळी, नाशिकची कालिका म्हणजे नाशिककरांचा मान आहे, नाशिककरांचा शान आहे। नवरात्राच्या या काळात नाशिकमधले तर लोक या देवीच्या दर्शनाला येतात, परंतु नाशिक जिल्ह्यातील लोक देखील या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात। अशा प्रकारे नाशिकचा हा उत्सव अतिशय जोरात आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होतो आणि त्यासाठी कालिका मातेचं मंदिर पूर्णपणे तयार झालेलं आहे। नाशिकची भद्रकाली देवी म्हणजे नाशिकची ग्रामदेवता। नगरपालिकेने असा अधिकृत बोर्डच या मंदिराच्या समोर लावलेला आहे। हे देवीचं मंदिर आहे आणि या देवी मंदिरामुळेच या भागाला भद्रकाली असे म्हणतात। देशामध्ये देवीची जी 51 शक्तिपीठं आहेत त्या 51 शक्तिपीठामध्ये या ठिकाणी या भद्रकाली देवीचा समावेश केला जातो। या ठिकाणी देवीचे हनुवटी पडली होती आणि त्यामुळे हे जे ठिकाण आहे हे देवीच्या 51 शक्तिपीठामध्ये प्रसिद्ध आहे। भद्रकालीचं हे मंदिर देखील नवरात्रोत्सवासाठी तयार होत आहे। हे जे मंदिर आहे हे एखाद्या वाड्यासारखं दिसतं। आता सुद्धा या मंदिरामध्ये बांधकाम चालू आहे, नवीन बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अजून या मंदिराला रंगरंगोटी करायची आहे आणि बाजूलाच या ठिकाणी शनीचं देखील मंदिर आहे। या ठिकाणी सदैव भाविकांची अत्यंत वर्दळ असते। भद्रकालीचं हे जे मंदिर आहे हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास देखील अत्यंत इंटरेस्टिंग आहे। एका वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याविषयीची माहिती दिलेली आहे। तर हे भद्रकालीचं जे मंदिर आहे हे भद्रकाली परिसरात असल्यामुळे अत्यंत गर्दीचा हा परिसर असतो आणि नवरात्रामध्ये मोठ्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये येतात। भद्रकाली मंदिरापासून जवळच गोदावरीच्या काठावर पंचवटीमध्ये सांडव्यावरची देवी हे प्रसिद्ध देवस्थान आहे। ही देवी म्हणजे सप्तशृंगी देवीची प्रतिकृती आहे। सप्तशृंगी देवी या ठिकाणी प्रत्यक्ष आलेली आहे। वर्षी गोदावरीला येणाऱ्या पुरात हे मंदिर सापडतं। यंदा देखील गोदावरीला 3 ते 4 वेळा मोठे पूर आलेले आहेत, त्यामुळे मंदिराचं नुकसान झालेलं होतं, परंतु या ठिकाणी देखील मंदिराचे डागडुजी आणि रंगकाम करण्यात आलेलं आहे। नवरात्रासाठी ही सांडव्यावरची देवी देखील सिद्ध झालेली आहे आणि भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी, भाविकांच्या चिंता, दैन्य, दुःख दूर करण्यासाठी तत्पर झालेली आहे। गावामध्ये घनकर लेन येथे तुळजाभवानीचं मंदिर आहे। हे मंदिर म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीची प्रतिकृती आहे। हे मंदिर मोरे परिवारांचं असून त्यांनी याचं मेंटेनन्स अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे। हे मंदिर देखील नवरात्रासाठी
तयार होत आहे। या ठिकाणी रंगरंगोटी आणि इतर कामं झालेले आहेत आणि हे मंदिर देखील नवरात्रोत्सवासाठी तत्पर झालेलं आहे, तयार झालेलं आहे। भाविक या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने येतात आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतात। नाशिकच्या शालिमार या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी दुर्गा मातेचं एक अतिशय सुंदर मंदिर आहे। हे मंदिर देखील नवरात्रोत्सवासाठी तयार झालं आहे। दुर्गा माता काच मंदिर म्हणून हे मंदिर आहे आणि या ठिकाणी देखील हजारो भाविक या देवीच्या दर्शनाला येतात। इतर वेळी देखील हे मंदिर भाविकांनी कायम गजबजलेलं असतं। अतिशय सुंदर आणि देखणं असे हे मंदिर आहे आणि येथील दुर्गा माता देखील अतिशय प्रसन्न आहे।